नाशिक जिल्ह्यातील अष्टपैलू रेडिओ स्टार श्री शिवाजी माधवराव चव्हाण पाथर्डीकर आणि सहकारी सादर करीत आहे खंडोबा माळसाचे भांडण भाग 2। हरी माझ्या दीवाना खंडोबा राया रे देवा धीरे धीरे नावाच्या मालारी नाच हरी माझ्या देवाना खंडोबा राया नाच धीरे धीरे वाटर्या माझा गेला गलाना हरी माझ्या दीवाना खंडोबा राया रे देवा धीरे धीरे हरी माझ्या नावाच्या नंदनारा हरी माझ्या देवाना खंडोबा राया हरी माझ्या देवाना खंडोबा रायावा देवा धीरे धीरे हरी माझ्या देवाना खंडोबा रायावा देवा धीरे धीरे रे माणसाच्या वाड्याला वाड्याला ना अरे माणसाच्या वाड्याला माझ्या देवा माणसाच्या वाड्याला माझ्या देवा धीरे धीरे हे माणसा बाई बाई म्हणण्याचा विचार प्रधान ऐकले का बाई मला फार ताण लागली पाणी दे पियाला हे माझ्या गुणीच्या प्रधान हो अरे एवढा धावपळ करीत आला ताण लागली तुझ्या जीवाला पाणी दे मला पियाला बाई भाऊ अरे पाणी तुला दासीचं पाहिजे का खुशीचं बाई पाणी मला दासीचं नको तुझ्या हातचं मला पाणी प्यायला पाहिजे म्हणजे माझ्या हातचं पाणी पाहिजे हो अरे तू माझा पाठीचा भाऊ हो तुझ्यासाठी जाते कराबाईच्या पाण्याला अरे पाणी घेऊन येते तुला पिण्याला ना बाई पाण्या निघाली माळसा सुंदरी ग पाण्या निघाली माळसा सुंदरी पाण्या निघाली माळसा सुंदरी ग पाण्या निघाली माळसा सुंदरी पाण्या निघाली माळसा सुंदरी ग पाण्या निघाली माळसा सुंदरी पाण्या निघाली माळसा सुंदरी ग पाण्या निघाली माळसा सुंदरी गागर घेतली गुडघ्या मांड्यावरी गागर घेतली गुडघ्या मांड्यावरी सोन्याच्या गागरी गईच्या सोन्याच्या गागरी साबणा गेली ग घराबाई वरी व गागर घे उडी घराबाई वरी गागर गेली ग घराबाई वरी व गागर गेली ग घराबाई वरी गागर बुडवती माळसा सुंदरी गागर बुडवती माळसा सुंदरी गागर बुडवती माळसा सुंदरी गागर बुडवती माळसा सुंदरी गागर
मोठा कावा केला आणि दासी लावली स्वयंपाकाला. देवाचे कपडे घेतले बागला आलाजी नदी 5 पायऱ्या खाली उतरून आला. हो बहीण भावाची गाठ झाली 5व्या पायरीला. बहीण बोलती भावाला हे माझ्या गुन्हीच्या प्रधाना म्हणण्याचा विचार बाई. अरे तुझ्यासाठी एवढ्या लांब गेले पाण्याला. पाणी घेऊन आले तुला पियाला रे दादा. पाणी आणलंय. काय सांगू गा बाई तुला ताण नाही आता माझ्या जीवाला. अरे एवढ्या लांब गेले तुझ्यासाठी पाणी आणायला. असं ना. आणि बिन पाणी प्याल्याचा निघून कसा चाला ग बाई. हे बाई अरे तुझ्या मागच्या हातात काय ते दाखव. हे देवाचे कपडे बाई. अरे अरे सख्या भावा काहीतरी केला गावा. अरे सख्या भावा काहीतरी केला गावा. अरे वरे रांडकी वरे बोडकी वरे रांडकी वरे बोडकी. सख्या भाऊ वैरी झाला भाऊ वैरी झाला. सख्या भाऊ वैरी झाला भाऊ वैरी झाला. देवाचे कपडे घेऊन चाला कपडे घेऊन चाला. देवाचे कपडे घेऊन चाला कपडे घेऊन चाला. अरे तुझं कल्पत्री बरवणार नाही ना बाई. असा शाप देऊ नको बाई. काय सांगू बाई तुला. अरे देव माझे रागानं गेले सवतीच्या गावाला. देवाचे कपडे घेऊन जाणार आणि देवाला परत घेऊन येणार. परदाना अरे लिंग भंडारी खरावा घेऊन जाय संगतीला. देव माझा परत घेऊन ये गडजेश्वरीला. विचार बरोबर गेला. देवारी देवा बोला. तुमचे कपडे घेऊन आलो या भंडार तळ्या. आता मी घोड्यावरती स्वर होणार असं जाणार त्या चंदनपूरला धनगराची बॅन आणायला. असं का देवा. हे माझ्या गुढीच्या प्रधाना. लवकर लवकर चला देवा. देव चाला रागानी माणसा रडती मंगल येड्याला कुळे खेच तोडी ती धरणीला लोळती. काही कर झालं नाही ना बाई. कोण्या सवतीनं खेळ केला ग बाई. बाई अगं या जिजूरगडावर आज कुणीतरी रडताय ग. अगं रंबाई शिंपीन ताई तेलीन फुलाई माळी बाई गुरवीन. का ग ऐकलं का बाई. भक्तीने हो आपण देवाच्या भक्तीने आहोत. हा अगं 12 वर्ष झाली या जिजूरगडाला कुणी रडलं नाही. आज रडण्याचा आवाज येऊ लागला. आताच्या आता जाऊ आणि लगेच पगून घेऊ आणि त्या जिजूरगडाला कोण रडतं बघून येऊ. आहा म्हणून फुलाई माळीन रंबा शिंपीन ताई तेलीन बाई गुरवीन चालल्या त्या जेजुरगडाला. अशा चालत बोलता रे हो रामा. अरे अरे चालत रे बोलता रामा चालून गेल्या जेजुरगडाला. चालून गेल्या जेजुरगडाला. ऐकार्य कर्मचार्य दाखल शेतकरी दादाला दिर दादाजी दादाला दिर दादाजी. बाई ए माळसा बाई अगर एवढी रडती गागाती कशासाठी. अगं तुम्ही खेळाच्या खेळवणी ना बाई. अगं फुलाई माळीन रंबाई सिपीन ताई तेलीन तुम्ही देवाच्या भक्तीने देव माझा तुम्हीच काढून दिला ना बाई. वाई वाई अगं तुमचे नवरे पळून जातील. बाई. रांडक्या मुंडक्या वाल ग बाई. अगं बाई बुट्टीला ना खोटी. अगं हिनच महादेव काढून दिला. अगं मी तशी नाही बाई. अगं आता तुझ्या देवाला परतून बाई घेऊन येणार. काय सांगू ग बाई तुला ग बाई. बाई ग बाई. बाई तुझा देव परत आणला तर तू आम्हाला काय देशील. बाई अगं तुम्ही जर माझ्या देवाला परत आणलं ग बाई. हळदी कुकान बोलवण करील मोठ्या पावल्यानं वाट्या भरील ग बाई बाई. हे बाई अगं हिचा देव परत आणायचा आहे. आपण काहीतरी चमत्कार केला पाहिजे. चमत्कार केला पाहिजे. देव चालला सवतीच्या गावाला. देवाला जरा आडवं कधी मड नेलं देवाला पडल कोड. देव परतून येणार बाई गडजेद्वारी. का ग म्हणे त्याची जर कधी सोयरीकीच्या कामाला माणूस निघाला आडवं जर मड गेलं तर ती सोयरी घडत नाही. घडत नाही. आपण मावाचा मड करू देवाला आडवा घेऊन जाऊ. बाई लवकर चला. तू जाय मांगाच्या आळीला. मी जाते मांगाच्या आळीला. आणि तू जाय का शिप्याच्या आळीला. मी जाते शिप्याच्या आळीला.
आळीला म्हण. आळीलाच म्हणून राहिले ना. तू जाय ग कुंभाराच्या घरी ग बाई. अगं कच्चा मडका घेऊन येते बाई. कुणी जर घ्यायच्या गावऱ्याच्या त्रिड्या, हा कुणी घ्यायच्या लाकडाच्या मुळ्या. वाई वाई बाई काय सांगू ग, मावाचा मडा तयार करू. करू ना बाई. मावाचा मडा केला, देवाला आडव्या घेऊन चालल्या प्रधान बोलतो देवाला. प्रधाना ऐकलं का देवा? हा हे काय चाललंय बघा तिकडं पुढं. का रे, समोर आपल्याला तर मड दिसतंय. मड आडवं चाललं. हे तुझ्या बहिणीचा कवटाल पण दे इंगडी प्रधाना. म्हणजे माझ्या बहिणीचं कवटाल. हा काहीतरी अपशकून घडतोय. हो देवा अरे देवा, परतून चला आता गडजेद्वारी. मूर्ख कुठला, आपल्या स्थिरला गाडव कुठला, कुंभाराच्या इडला. तुला काय अक्कल आहे का? आता अकला असती तर पगार वाढला नसता का? काय सांगू रे इंगडी प्रधान तुला. आहा, अरे पुढचा पाऊल पुढे घ्यायचा पण मागे घ्यायचा नाही. असं का? हा देवा हो. म्हणजे पुढेच जायचं. हो, मग चला. तुझ्या बहिणीच्या उरावर सवत घेऊन येणार तरच नावाचा मल्हारी. मल्हारी. आता या मड्याचं काय करायचं ते सांग. अरे आता असं करू, देवकर्णीचा कवटाल्या बाई. हनुमान मिर्जाचा भंडार घेतला हाताला. भाषानं मला जपला, बीज मंत्रानं साधला, फेकून त्या मड्यावरती मारला. ओ मड्याचा चौरंग बनविला नाथ, हरी माझ्या देवानाथ. खंडोबाराया रे देवा दिया दिदी. अरे माझ्या गावाचा मल्हारी नाथ. अरे माझ्या देवानाथ. खंडोबाराया देवा दिरदी. गौऱ्याच्या कडकण्या बनविल्या नाथ, हरी माझ्या देवानाथ. खंडोबाराया रे देवा दिया दिदी. देवा माझा गरजेचा कोड्याला नाथ. अरे माझ्या देवानाथ. खंडोबाराया देवा दिरदी. लाकडाचे उसर्य बनविले नाथ, हरी माझ्या देवानाथ. खंडोबाराया रे देवा दिया दिदी. अरे अरे गुणाचा नंदनानाथ. अरे माझ्या देवानाथ. खंडोबाराया देवा दिरदी. देवकर्णीचा कवटाऱ्यात गौऱ्याच्या कडकण्या बनवल्या. लाकडाचे ऊस केले, तिरकामट्याची केली समई. आणि ते मड होत, त्या मड्याचा देवानं चौरंग बनवलेला आहे. चौरंग तयार केला. सर्व गटाचं सामान सर्व झालं. आणि मग दया दुधानं घागरी भरल्या. आणि ते कच्चं मडकं होतं, ते घटावरती दया दुधानं घागर भरली गेली. वरल्यावरी हे इंगडी प्रधान देवा अरे जाऊन सांग तुझ्या बहिणीला. काय सांगायचं आता? तिला म्हणा हा सवतीचा वानुळा घे. ए बायांनो, तुम्हाला काय समजत का? हा सवतीचा वानुळा नेऊन द्या तुमच्या मासा वहिनीला. असं हा हा, काय सांगू ना बाई. म्हणून बायांनी विचार केला. म्हणून त्यावेळेला तो बाजार घेऊन जिजूरगडाला गेल्यावरती हो देव चाला रागानी देव माग परतून येत नाही. पुढा ऐका हकीकतीला देव चाला माझा करा बाईला. करे माणसा रडती मंगल येड्याला जी. एवढी सोन्याची गडजे जरी कटू कोणाच्या बाई पायी. ग बाई बाई देव माझा रागानी गेले परत येती नाही ना बाई. बाई सारी रात गेली देवा झोप नाही आली. सारी रात गेली देवा झोप नाही आली. सारी रात गेली देवा झोप नाही झाली. जीव झाला येड्यावानी डोळ्यावर खाली. सारी रात गेली देवा झोप नाही आली. जीव झाला वेड्यावानी डोळ्यावर खाली. सारी रात गेली देवा झोप नाही आली. जीव झाला येड्यावानी डोळ्यावर खाली. देवा वाचून मला करमत नाही. देव मला सोडून चालले बाई. देवा वाचून मला करमत नाही. देव मला सोडून चालले बाई. सारी रात्र गेली देवा झोप नाही आली. जीव झाला वेड्यावानी डोळ्यावर खाली. सारी रात गेली देवा झोप नाही आली. जीव झाला येड्यावानी डोळ्यावर खाली. हो ऐका हकीकतीला देव गेला करा बाईला माणसाला ती मंगल येड्याला. धावा करू लागली कुणाचा हो
काय करू ग बाई इडे नाही मला रिकटू कोणाच्या बाई बाई देव माझ्या रागानं गेले करावाईला मेघराजा मेघराजा म्हणण्याचा विचार बाई आर्य धावपा माझ्या संकटाला काय संकट आलं बाई तुझ्यावर आर्य देव माझ्या रागानं गेले सवतीच्या गावाला असं? देव कराबाईत गेला ना बाई असा महापूर येऊ दे कराबाईला देवाला वाट नाही मिळाली पाहिजे जायला पुरी येणार बाई काय नवल नाही पण काहीतरी मान पान दे या मानव लोकाला मेघराजा हा. अरे वारुमा टिकला सामान देते तुला लवकर लवकर दे बाई जर कधी मिरगार वहिनीचा पाणी 7 जूनला पडला हो 5-6 वाजता तुला ओवाळतील हळदी कुकान बोळवण करतील मेघराजा राजा माणसाच्या सत्वाला मेघराजा जागल्यावरती मेघार झाला गरजेला ना देवाच्या लगीनाला घादी दिगा राघू माझ्या महिना गदी दिगा देवाच्या लगीनाला घादी दिगा अरे राघू माझ्या महिना गदी दिगा देवाच्या लग्नाला ना राघू माझ्या महिना बाई देवाच्या लग्नाला ना राघू माझ्या महिना बाई कुणाला करा बाईला शेतकरी दादा बघा त्या माणसाच्या सत्वाला मेघराजा जागलेला आहे मुसलासारख्या धारा गागरीवाणी गारा पडू लागल्या कराबाईला करावाईला महापुराला त्या करे कराला दिदी आणि करावाईला पुरा आल्यावरी हे हे इंगडी प्रधान म्हणण्याचा विचार देव अरे चैत्र मास कडक उन्हाळा पूर कसा आला करा गंग्याला पियाला पाणी मिळत नाही हो दगडाच्या लायलेही होतात आहा आणि काय की महापूर आलाय कसा आला देवा हे सर्व तुझ्या बहिणीचं कवटाळपण देवा आता परत चला आता आपल्याला जाता येणार नाही मूर्ख कुठला आपल्या असतील अरे तुला काय अक्कल आहे का आता अकला असती तर मग काय सांगू रे इंगडी प्रधान पुढचा पाऊल पुढे घेणार पण मागे घेणार नाही असं का देवानं विचार मनामध्ये केला मी जातो करावायचा मूळ शोधण्याला देवा मी बसून राहतो या ठिकाणी या ठिकाणी बसून राय मग देवानं काय केलं देवा त्यातून चालाला करत चालला देवा त्यातून चालला करत चालला करत चालला वाट मार्गी गेला गला गरी हाताला गला गरी करत लागला करत लागला गरी करत लागला गरी लागला गरी करला गला गरी करला गला गरी गरी पुढा ऐका कर्म दाखला गेला परसाचार्य रानाला गरी गेला रानाला गरी गेला रानाला गेला रानाला गरी गेला रानाला गरी गेला रानाला गरी गेला रानाला गरी म्हणून दादा तो देव गेला पळसाच्या रानाला नमस्कार करतो बराच रागाला नमस्कार माझा आपुलिया चरणी नमस्कार माझा आपुलिया चरणी नमस्कार माझा आपुलिया चरणी नमस्कार माझा आपुलिया चरणी बाबा आहा हे पळस राजा म्हणण्याचा विचार भगवंता तुझे 3 पळसाचे पानं लागता मला हात लावू नको माझ्या अंगाला गालानी अनदी बाबा रे आत्ताच्या आता मला पानं दे पाना दे तू तुला
पण काहीतरी वगमान दे या मानव लोका. म्हणून दिवाळी पळसाला मान कसा दिला हो. पुढा ऐका कवित्वाला मंडळी सांगतो तुम्हाला. श्रावण महिन्यामध्ये सणीनार पोळ्याचा त्या पिठोऱ्या मुशीला सणीनार पोळ्याचा आणि त्या पोळ्याच्या सणाला भिलकातुडी त्या पळसाच्या रानाला जाणार पुळ्या जाळ्या सगट खणणार आणि त्या पळसाला जाळ्यामुळे सहित तोडणार. ठेसून टाकून त्याचा चवर तयार करणार आणि पोळ्याच्या दिवशी पहिला मान त्या बैलाच्या शिंगाला देतील. शिंगाला देणार दुसरा मान त्या मारुतीच्या मंदिराला हो. म्हणून त्या मारुतीच्या मंदिराला मान दिलेला आहे. म्हणून असा मान दिल्यावर पळसाच्या पानं दिवाने घेतल्यावर म्हणून देवाला त्या कराबाईला आणि त्या कराबाई ओवाळी ते कराबाई ग बाई माझ्या मल्हाराची आई. ओवाळी ते कराबाई ग बाई माझ्या मल्हारीची आई. ओवाळी ते कराबाई ग बाई माझ्या मल्हाराची आई. ओवाळी ते कराबाई ग बाई माझ्या खंडोबाची आई. पंचप्राणाची बाई केली आरती. पंचप्राणाची केली आरती. ओवाळी ते ग बाई कराची मूर्ती. ओवाळी ते ग बाई कराची मूर्ती. ओवाळी ते करा बाई ग बाई माझ्या मल्हाराची आई. ओवाळी ते करा बाई ग बाई माझ्या मल्हाराची आई. ते करा बाई ग बाई माझ्या मल्हाराची आई. ओवाळी ते करा बाई ग बाई माझ्या मल्हाराची आई. दिवाना कराबाई ओवाळी आणि त्या कराबाईला ओवाळल्यानंतर वरचं पाणी झालं वरच्या बाजूला. खालचं पाणी झालं खालच्या बाजूला. अरे रस्ता झाला दिवाला मधून जाण्यासाठी. साठी ग बाई इंगडी प्रधान म्हणण्याचा विचार देवा. आता आपल्याला करावा लंडून जायचं आहे. म्हणून जायचं. मी आता घोड्यावरती बसणार आहा. आणि तू त्या घोड्याच्या लेंडीला धरायचं. आता घोडं कवा हागणार आणि मी कवा लेंडी धरणार. अरे घोडं कवा हागणार नाही. अरे घोड्याच्या खोगराची लेंडी मूर्खा. खोबराची लेंडी हो. देवा मला माहिती नाही आता खोबराची धरणार. तुला काय कळतं मूर्खा. तुला काही कळतं का. आता कळतं का. मला खायचं कळतं फक्त. खायचं कळतं मूर्ख कुठला. काय सांगू रे दादा. अरे घोड्याच्या खोगराची लेंडी. असं का. तू लेंडीला धरायचं फक्त गर्व करायचा नाही. नाही नाही नाही. गर्व केला रावणाने रामहाती आल्या म्हणा म्हणून त्या प्रधानाशी गर्व झाला. देव घोड्यावरती बसला. देव चालला पलथडीला. निम्म्या भागामध्ये देव माझा गेला. प्रधान वाहायला लागला हो. आणि वाहत असताना जाऊन देवाच्या बेटाला अटकला अटकला. मागे फिरून पाहतो देव. प्रधानाचा तपास नाही. हे त्यावेळेला रागाला माझ्या खंडोबाला. रागाच्या मला दिवाळी काय केलं हो. सुरणाचा बाण तयार केला. नेमच्या कराबाईवरती धरला आणि त्या कराबाईला बाण मारणार तेवढ्यात त्या कराबाईला वाचा फुटली. हे माझ्या जेजुरीच्या देवा 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 हो बाण मारू नका माझ्या शरीराला. काय झालंय. पोटातल्या जीवजात तू मरतील देवा. कराबाई हो महापातक होईल तुमच्या गडजेजवारीला. माझा प्रधान पहिला बाहेर काढून दे देवा. तुमचा प्रधान बाहेर काढून देईल काही नवल नाही. माझा प्रधान तू हिसकून घेतलाय देवा. हा. पण मला काहीतरी मानपान द्या या मानव लोकाला. म्हणजे तरच तू माझा प्रधान बाहेर काढून तर दे. तुमचा प्रधान बाहेर देणार. मग त्या दिवाणी कराबाईला मान कसा दिला जुगुम जोडीला येतील जिजुरीला. पहिल्या जाणार त्या करेवरती आणि त्या कराबाईला अंघोळ स्नान करणार आणि पहिल्या निवत त्या कराबाईला धावणार. उष्टा निवत जाईल माझ्या जिजुरीच्या देवाला आणि असा मान त्या कराबाईला दिल्यावरती
कराबाईनं काय केला 12 वर्षाची मुलगी झाली जीवा पाताळाने चलीना हरी माझ्या देवाना खंड महाराय रे देवा दिऱ्या दिदी अरे माझ्या नावाच्या मल्हारीना अरे माझ्या देवाना खंड महाराय रे देवा दिरदी लवटीला ना हरी माझ्या देवाना खंड महाराय रे देवा दिऱ्या दिदी माझ्या दैवाच्या मल्हारीना अरे माझ्या देवाना खंड महाराय रे देवा दिरदी सोडला देवाचा जवळना हरी माझ्या देवाना खंड महाराय रे देवा दिऱ्या दिदी माझ्या दैवाच्या मल्हारीना अरे माझ्या देवाना खंड महाराय रे देवा दिरदी अरे असा गर्व केला नसता तर तू वाहत गेला असता का देवा हा? आता इडून पुढे कधी गर्व करणार नाही. हे बघ इथून पुढे असं कधी वागायचं नाही इडून पुढे असं वागणार नाही देवा. आता जायचं आपल्याला पुढच्या मार्गाला देवा चला चला लवकर. देव चालला पुढच्या मार्गाला माणसाला ती मंगल येड्याला जी सोन्याची गडच्या जरी कटुपणाच्या पायी वाई वाई काही करा झालं नाही ना वाई हे माझ्या बुलेश्वराला बाबा धाव पाव माझ्या संकटाला आहा. संकट माझं आलं माझ्यावरी ग वाई कोणतं संकट आलं बाई तुझ्यावरी देवा देव माझे गेले बुलेश्वर वनाला चाले सावतीच्या गावा ग वाई वाई अरे असे बुलपाड जेजूरच्या देवाला आहा. देवाला वाट नाही सुस्ती पाहिजे जायला बाई फुल पाडणार तुझ्या देवाला. आहा पण आता तू काय काळजी करू नको. मी देवाला भूल पाडतो याच वेळेला. 80 वर्षाचा म्हातारा झाला जाऊन देवाच्या रस्त्यावरती झोपला बटुगली त्याच्या छातीला वरतीला वारा होता खालता जाती खालतीला वारा होता वरता जाती जाऊन एका कुरपुडाला अटकती बाई देवा बाबा हा हा कोण म्हातारा झोपलंय प्रधाना या रस्त्यामध्ये कोण झोपलंय बघ आत्ता जाऊन बघतो हा. आणि त्याला आत्ताच्या आत्ता लगेच सांगतो बाजूला होय म्हणून. त्याला म्हणा बाजूला हो नाहीतर लगेच आम्ही घोडं चेवून तुला निघून जाऊ. ए घोडं शेवून मूर्खा आपला ते तुला चेवून निघून शिवून जाऊ. निघून जाऊन म्हणावं मूर्ख कुठला हा हा अरे तुला काय ऐकलाय का ऐकला का इंडी प्रधानाजी म्हणण्याचा विचार देवा. प्रधाना त्याला उचलून बाजूला ठेवून दे असं का ए बाबा रे बाबा हो जरा रस्त्यातून बाजूला हो. अरे बाबा 80 वर्षाचा वय झाला एक जीव जातो एक जीव येतो मला हलवत नाही चालवत नाही माझ्या छातीला बटुकलेली आहे असं का हो अरे बडदरी आहे तुझ्या छातीला. ती बाजूला उचलून बाजूला ठेव असं का अरे म्हणून रागाच्या भरात पडदारांनी काय केलं बाबा हा. माझ्या देवाला मी बोलून घेतो आता. असं का त्या घोड्यावरल्या बाबाला खाली बोलून घेतो. असं का हा. लाताच्या आता बोलून घे घोड्यावरल्या बाबा जरा खाली उतरा घोड्यावरल्या बाबा जरा खाली उतरा गोड्यावरल्या बाबा जरा खाली उतरा गोड्यावरल्या बाबा जरा खाली उतरा घोड्यावरल्या बाबा जरा खाली उतरा घोड्यावरल्या बाबा जरा खाली उतरा गोड्यावरल्या बाबा जरा खाली उतरा गोड्यावरल्या बाबा जरा खाली उतरा देवा रे देवा. हा तो बाबा म्हणे तुझ्याच्यानं बट उपटणार नाही. असं? त्या घोड्यावरल्या बाबाला खाली उतरव आणि बट उपटायला. त्या म्हाताऱ्याचं काय डोकं फिरलं का काय काय झालं अरे हे तुझ्याचं काम होत नाही 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 माझ्याच्यानं होत नाही. म्हणून देव माझा घोड्यावरून खाली उतरला हात लावला त्या बटाला ओ गुडगा लावला छातीला दिव्याचा गाठ हालू लागला अंद्यावाना अंतरी ओळखलं त्या बुलेश्वराला देवा आहा. तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात असं ना मी शरण आलो तुम्हाला माझा रस्ता मोकळा करा जेजुरीच्या देवा आहा. गुरु नाही बघ तुला बरोबर आहे म्हणून तुझा मार्ग अधुरा राहिला. आजपासून देवा तुम्ही माझे गुरु असं ना. वाई म्हणून त्या देवानं बुलेश्वर गुरु केला देवाचा मार्ग पूर्ण झाला 3.5 मुठी भूल दिली त्याला. देवा हा. आता जा इडून पुढे तुला कोणी कुठली भीती नाही. म्हणून त्यावेळेला देवाला तिथून चालला नाही देवा चालत बोले चालत बोले
घाटामध्ये गेला. माळसराला ती मंगल मिळाला, तुला केस तोडू लागली. हे माझ्या सूर्यनारायणा देवा, म्हणण्याचा विचार बाई बाई. अरे फार मोठं संकट आलं माझ्यावरी. तुझ्यावर काय संकट आलं बाई? देवा, देव माझा दिव्याच्या घाटात गेला. असं का? अरे अशी 6 महिन्याची अंधारी रात्र पडू दे, देवाला वाट नाही मिळाली पाहिजे जायला. ए बाई ग बाई बाई. आहा, आत्ताच्या आता मी प्रसन्न आहे तुला. 6 महिन्याची अंधारी रात्र पाडणार दिव्याच्या घाटाला. घाटाला दी. पण मला काहीतरी वगमान दे या मानव लोकाला. नारायणा, अरे पतीवरचे जाणे, हो. सकाळी सुटणार, आंघोळ स्नान करणार. अरे पहिलं दर्शन तुळशीचं घेणार. पहिलं दर्शन तुझं आणि तुळशीची पूजा करून नंतर लागल घर कामाला दी. कामाला जी जी जी. माणसाच्या सत्वाला सूर्यनारायण जागला. 32 कळ्या झाकून घेतल्या त्या वेळेला. म्हणून अंधारी रात्र पडली हो दिव्याच्या घाटाला. देवाला काही दिसत नाही. सर्व जेजुरीला उजेड पडला, सगळं पिवळवून दिसायला लागलं आणि त्या दिव्याच्या घाटामध्ये अंधार पडलेला आहे. देवाला काही तील मात्र दिसत नाही. हे हे इंगडी प्रधान म्हणण्याचा विचार देवा देवा. अरे जेजुरीला सारा लखलखाट झालाय. जेजुरी सारी मचा मचा करते देवा. अरे मचा नाही, चमा तरी म्हणते. चमा चमा करती आणि इकडे सारे आपण अंधारात बसलो. ऐकला का इंगडी प्रधान? आहा, अरे इथं अंधार पडलेला आहे. हे सर्व तुझ्या बहिणीचा कवटा अल्पना. देवा आता काय करायचं ह्या ठिकाणी? या उजाडाची सोय केली पाहिजे. उजाडाची सोय करा काहीतरी देवा. प्रधाना, तू इथं बसून राह, मी उजाडाची सोय करतो. असं ना? देवाला विचार मनामध्ये केला. देवानं काय केलं हो? देवा त्यातून चालला रे राजा, त्यातून चालला रे देवा. तुळजाना तुळाला रे देवा. तुळजाना तुळाला रे देवा. बोलतो बहिणीला शेतकरी दादा. म्हणून तो देव गेला तुळजापुराला. काय बोलू लागला त्या बहिणीला? हे बाई बाई बाई. हे माझ्या जेजुरीच्या देवा. बाई, माझ्यावर फार मोठं संकट आलंय. देवा, हा. काय संकट आलं तुझ्यावरी? दिव्याच्या घाटात अंधार पडला, काहीतरी उजाडाची सोय कर माझ्या बहिणी. बंधू राजा, हो. अरे काय सोय करू तुला या टायमाला? काय सांगू का बाई तुला? तुझ्या जवळ आहे ड्युटी तेवढी मला दे बाई. देवा, हो. अरे जर कधी माझी ड्युटी बुद्धी तुला दिली, मग चैत्र महिन्याची माझी यात्रा, असं? भक्तजन येतील यात्रेला रे बंधू राजा राजा. अरे काय देऊ त्या भक्ताच्या हाताला? बाई, अगं तुझी ड्युटी बुदली मी परत करणार, फक्त माझा टाइम भागून घेणार. असं? हो. अरे माझी ड्युटी बुदली आणून केव्हा देणार? 3.5 दिवसानं. म्हणजे 4था दिवस उगू देणार नाही. बाई बाई. म्हणजे 4था दिवस उगून देणार नाही. 3.5 दिवसाचा वायदा केला बहिणीला. वायद्यावर बहिणीची ड्युटी बुद्धी देवानं घेतली. देवाला त्या दिव्याच्या घाटामध्ये देवाजवळ काडी नाही, इस्तू नाही. ड्युटी बुद्धी कशी पेटवली बाई. भंडार घेतला हाताला, खाशानामानी जपला, बीजमंत्रानं साधला, फेकून त्या ड्युटीवरती मारला. ड्युटी पेटाया लागली ना, हरी माझ्या देवाना खंडोबा राय रे देवा दिर्या दिदी. दिवा पेटाया लागली ना, हरी माझ्या देवाना खंडोबा राय रे देवा दिर्या दिदी. रंगला ना, अरे माझ्या देवाना खंडोबा राय देवा दिरदी. ऐका तुम्ही देवाच्या लगीनाला ना, हरी माझ्या राजाना खंडोबा देवा रे देवा दिर्या दिदी. अरे माझ्या नावाच्या नंद
पेटायला लागली आहा आणि देवाचा रस्ता मोकळा झालेला आहे. ड्युटी पेटल्यानंतर उजेडाच्या सोयीना देव चालला. ओ देवा 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 आहा. आता उजेड झाला आपल्याला. लवकर लवकर चला त्या चंदनपुरी. काय सांगू रे इंगडी प्रधान. हो. महिना निघून गेला, दिवसाने दिवस निघून गेला. गेला दीदी. बरेच दिवस झाले तरी देवाला बहिणीच्या ड्युटी बुद्धीचा ध्यान येईना. असं का? आणि एके दिवशी बहीण भावाची भेट झाली हो. आणि बहीण काय बोलत ती भावाला. हे माझ्या जेजुरीच्या देवा बंधू राजा. हो. अरे 3.5 दिवसाचा वायदा केला. 6 महिने झाले ड्युटी बुद्धली परत केली नाही. काय सांगू गा बाई ग बाई, अजून माझ्या 3.5 दिवस भरले नाही. बंधू राजा. हो. अरे 3.5 दिवस ते कसे? बाई जर कधी माझे 3.5 दिवस भरले तर आपले सर्वांचे भरल्याशिवाय राहणार नाही. आहा. हो. म्हणजे 3.5 दिवस कसे राहणार? सत्ययुगात राम होते सत्वधारी. धारी. द्वापरात कृष्ण अवतरले पांडवाच्या सायकरी हो सायकरी दीदी. आणि या कलियुगात सर्व बेकारी झाली. आहा. सत्ययुगातला एक दिवस, द्वापरातला दुसरा दिवस आणि या कलियुगातला हा तिसरा दिवस अजून बाकी आहे बरं का रामदास भाऊ. ते जर कधी आपले दिवस भरले, आपल्या सर्वांचे भरल्याशिवाय राहणार नाही. आणि ते 3.5 दिवस कसे आहे लक्ष देऊन ऐका. कसे? धर्म बुडाला अधर्म झाला चहूकड. अधर्म झाला चहूकड. अधर्म झाला चहूकड. अधर्म झाला चहूकड. अन पाता पाता मग दुनिया बुडल बघा, कठीण काळ बघा येईल पुढा. कामिना कामिना गदी गदी गादी गादी. अरे पाता पाता मग दुनिया बुडल बघा, कठीण काळ बघा येईल. गरी गा गाई गा कामिना कामिना दिगा 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 दी. हो. धर्म बुडाला धर्म झाला चहूकड. अन पाता पाता मग दुनिया बुडल बघा, कठीण काळ. आला पुढे. त्या काळ कसा आहे त्या कालिदासानं सांगितलेलं आहे बघा. हो कालिदासाची वाणी खोटी होणार नाही बघा पुढं. अरे कालिदासाची वाणी खोटी होणार नाही बघा कुठं. होणार नाही बघा पुढं. अरे होणार नाही बघा कुठं. होणार नाही बघा पुढं. आणि हरभऱ्याच्या न झाडाखाली माणूस बसल मग त्याच्या पुढं. गा 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 कामिना कामिना गदी गदी गादी गादी. अरे हरभऱ्याच्या या झाडाखाली माणूस बसल मग त्याच्या पुढं. सुंदरी गा 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 कामिना कामिना गदी गादी गादी. बघा कालिदासाची वाणी खोटी होणार नाही बघा पुढं. हरभऱ्याच्या झाडाखाली काही दिवसांना माणूस बसल त्याच्या पुढं. असं का? आणि हे घडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या पुढे काय घडलं? तेवढं सत्ययुगात मनुष्य 700 वर्ष जगला. हो. द्वापरात 400 वर्ष जगला आणि या कलियुगात 50 मध्येच उरकून घेतो. आहे का नाही? कारण त्याच्या पोटात पेट्रोल जास्त असतं. पेट्रोल मुळे तो पटकन उरकून घेतो. अरे कायम बिअर बार मध्ये, हाय का कधी नाही? दारूच्या अड्ड्यावर, त्याला अनेक शोक असतात. म्हणून माणूस व्यसनामुळं लवकर उखडले जातो. मग एरी शेषराम महाराज त्यांना ते सांगतात का? हा. त्याच्यामुळे शेषराम महाराजांनी हाडवायला घेतला पण त्यांचं कोणी ऐकाना. अरे दादा तसं नाही. म्हणून माणसाला नीतिमत्ता राहिली नाही. हो. धर्म राहिला नाही. जी. आणि त्या कालिदासांनी काय सांगितलं? काय सांगितलं? बाप लेक व दोघे भांडती, भांडण जात चावडीवर. भांडण गेलं चावडीवर. भांडण जात चावडीवर. भांडण गेलं चावडीवर. आणि बाप लेक व कोणी ऐकना पुढं कर्माची ऐक दिरा तुझी राजाजी चला दिरा तुझी राजाजी दिरा राजी दादी. मुलगा पण ऐकत नाही आणि बाप पण ऐकत नाही. म्हणजे या कलियुगात ही मर्यादा राहिलेली नाही बघा. माणसाला मर्यादा फार महत्वाची असते. हो. धर्मराजाने न्याय केला त्याचं नाव ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे बघा. ग्रंथामध्ये लिहिलं. म्हणून माणसाची नीतिमत्ता चांगली असावी. दारुड्यानं सुद्धा न्याय केला तर त्याचं देशी दुकानात नाव निघत. हे मूर्खा, म्हणजे दारुड्याने न्याय केल्यावर देशी दारूच्या दुकानात नाव निघतं का? नाव निघत. म्हणून ऐका पुढे हकीकतीला म्हणून अशा प्रकारे सत्ययुगाचा एक दिवस आणि दुपारातला दुसरा दिवस, दुसरा दिवस आणि या कलियुगातला तिसरा दिवस. अजून काही बाकी आहे बरं का. आताशी तर भूकंप व्हायला लागला. हा खरी गोष्ट आहे. जर कधी देवाचे 3.5 दिवस भरले तर आपल्या सर्व या जगदुनियात सर्वांचे भरल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत देवाजवळ बहिणीची ड्युटी बुजली आहे तोपर्यंत या मृत्यू लोकांमध्ये बहीण भावात नाथा राहणार.
राहणार नाही तर बहीण भाऊ कुणाला कुणी ओळखणार नाही. म्हणून त्या देवानं बहिणीची ड्युटी बुद्धली आजपर्यंत लावून ठेवलेली बघा. हे माझ्या जेजुरीच्या राजा हो देवा, अरे 6 महिने झाले ड्युटी बुधली परत केली नाही. बाई. माझ्या ड्युटी बुधलीला मानपान द्यावा ग. बाई जुडीनं जेजुरीला येतील हो, जोडीनं जेजुरीला येणार आणि जुनी ड्युटी परत करतील, नवी ड्युटी बदली घेतील, पेटवीत गळावरती नेतील, घरी येऊन ड्युट्या गोंधळ घालतील आणि पहिला मान तुझ्या ड्युटी बदलीला देतील. उजव्या बाजूला तुझा घट मानणार, पहिला मान तुला देणार. डाव्या बाजूला खंडोबाचा घट मानणार, मानतील ग. म्हणजे पहिला मान तुझा रात्रभर तुझ्या ड्युटी बदलीवरती 1.25 किलो तेल जाळणार. असा तुला पहिला मान दिला ग बाई. बाई ऐका ईश्वराचा मान हो रामा. नामाला खरं मंडळी संत दादा तुम्हाला, मंडळी संत दादा तुम्हाला, तुम्ही ऐकाच्या सिटीला, ऐका पुढच्या सिटीला, दुसऱ्या भागात सांग तुम्हाला, ऐका तुम्ही तिसऱ्या भागाला, ऐका तिसऱ्या भागाला, मंडळी संत दादा तुम्हाला, बोला राजा, वाजडीचा बारकू बोला राजा, वाजडीचा बारकू बोला राजा, कैलास त्याच्या माझ्या जोडीला राजा, खंजारीचा पटाई तराला राजा, जगांचा माझ्या संगतीला राजा, टाळामध्ये बोगायला गेला राजा, टाळामध्ये जोडीदार रंगेला राजा रामा, वाजडीचा काशीनाथ बोला रामा, तू राजा काश्यात महादेव म्हणती द्याला रामा राजा, सुराता पटाई झाला रामा राजा, किसान बाबा गुरु आम्ही केला रामा राजा, ऐकायला विंचूर गावाला शेतकरी दादा रामदास नागरे पिंपळगाव बहुला प्रस्तुत करीत आहे रेडिओ स्टार शिवाजी माधवराव चव्हाण पाथर्डीकर यांच्या सुमधुर आवाजातील आगामी आकर्षण. खंडोबाचे जागरण गोंधळ आध्यात्मिक, भैरवनाथाचे लग्न, खंडोबा माळसाचं भांडण भाग नंबर 3, कळगीतुरा जंगी सामना रामायणातील. रामदास नागरे पिंपळगाव बहुला प्रस्तुत करीत आहे रेडिओ स्टार शिवाजी माधवराव चव्हाण पाथर्डीकर यांच्या सुमधुर आवाजातील आगामी आकर्षण. आगामी सुपर 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 डिजिटल स्टुडिओ. सर्व प्रकारच्या कॅसेट व सीडी रेकॉर्डिंगसाठी आजच संपर्क साधा. पत्ता गंगापूर रोड, पंपिंग बस स्टॉप, नाशिक 5. फोन नंबर 579357. आजच संपर्क साधा. सुपर 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 डिजिटल स्टुडिओ.